श्री दुर्गा सप्तशती. तर हा पाठ करण्याअगोदर नेमके काय काय सुरुवातीला वाचावे हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम प्रार्थना. प्रार्थना झाल्यानंतर दिव्य कवचम. दिव्य कवचम झाल्यानंतर अर्गला स्तोत्रम, त्यानंतर अथ कीलक स्तोत्रम आणि रात्री सुक्त. हे सर्व स्तोत्र आपण अध्याय पहिला याचे पठण करण्यापूर्वी वाचून घ्यावे. या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये मिळून जाईल. तर चला आता सुरुवात करूया पहिल्या अध्यायाला. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो, सूरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो. विनियोग. ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग. ध्यान. खड्गा चक्र गदानी चाप परिघा शूला भुषुंडी शिरा षटका धारण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीलासारखी कांतीपाद दशका सेवे महाकालिका नाशाय मधु कैटभा स्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकाय. ओम ऐं मार्कंडेय उवाच. सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वत राधिप, सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारोचिषा माझी चैत्रवंशीय भूपती, सूरत नाम महाराजा समस्त क्षतिमंडला. पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर, कोला विध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला. दंडनीती सूरथाची घोर संग्राम करी, कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सूरत जिंकिला. रण सोडून तो आला सांभाळी पूर आपुले, जिंकिले तेही वैऱ्यांनी भूपती क्षीण झाला. अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी, सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकती. शिकारीच्या मिशे राजा होऊन अश्वस्वार तो, दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी. आश्रम मेधा मुनीचा हिंसकथी वसावले, शोभनीय शिष्यवृंदे रानसुंदर पाहितो. तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी, काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी. ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी, माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज. सत्ता ज्यांची या जवळी दुष्ट ते भृत्य पीडक, छळता जनवृंदाशी कोण वारेल त्या खळा. माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे, माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या, मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सूरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्या वना, मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कोणीतरी. कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे, काय कारण येण्याशी विचारी भूपती तया. सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणूनी, विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुनी नृपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला, मोकळे करुनी चित्त गदगद त्यांची बोलिला. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी, स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्र हीना आता कोण पुसेत जगी, विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखीस्त मी वना आलो ग्रह वृत्तांत न कळे, असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर, सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजोवाच. स्त्रीपुत्र धन ते वनवासासी कारण, प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज, मन माझे नावरे हे करावे काय न सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छु छळती मज, पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले. काढले मज बाहेरी माझे मन कुठे तरी, श्वास मी दीर्घ घेऊनी हृदयी दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या, पाषाण हृदयी आपटा न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधामुनीच्या सेवेची आले जुळणी सर्व ते,
वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो. विनयनीतीने भावे आदरे बैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी. राजोवाच. भगवान, उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया. मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज. सर्वांगी ममता माझ्यागत राज्याची अस्तव. नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असे येथे. स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्ता जी कळूनी झोंबली आम्हा. सज्ञान असूनही आम्ही न कळले घेरलो कसे. विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषीर्वाच. भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञानही. भोगती दिवसा कोणी रात्री भोग पुनारुचे. भिन्न भिन्न विषयांची चवी येशी जनांतरी. दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये. सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव. पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नरनारी परी सौख्य भोगती पशु पक्षीही. स्वये क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे. तिलांशी ओदन देती कळूनी मोह हा असा. आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते. मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षीही इच्छिती. नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा. मोहन सर्व लोकांची ज्ञानी ते ही मुकळे. चराचर मायापाशी बांधले दृढचे दिसे. योगनिद्रा महामाया तियेची बळ सर्व हे. जी माया स्त्री जगता सेविता पावले तिचे. भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे. जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने. सर्व मोहस ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका. देवी सनातनी माया पराविद्या अतर्क्यही. जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका. ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजोवाच. स्वामी, कोण महामाया ही देवी कळवा आम्हा. जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे. प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन म्हणून. ऋषीर्वाच. जगदरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक. देवकार्य सिद्ध व्हावा अजन्म जन्म घेत असे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे. कल्पांती निजला होता श्री विष्णुशेष आसनी. कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले. ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामानी महाभय. विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे. अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये. तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. ओपन्मा द्यावा नाही तुलनेशी कोणी दुजे. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहून. जाग आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी. ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी. ब्रह्मवाच. तू स्वाहा तू स्वधा देवी अष्टकार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पांती जगासशी जना. उद्भवली तू माता पोषण जीवनामध्ये. संहार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोह स्वरूपा ही महादेवी महासुरी. प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी. काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोध लक्षण. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी. शूलिनी गतिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा. चापशरधरे देवी भूषंडी परिधायुधा. सौम्य सौम्य तरामजी तू सौम्य अतिसुंदर. परापरा होनी थोर तू एक परमेश्वरी. सत्यासत्यात जी शक्ती ती तूच स्वरस्वरूपिणी. सर्व शक्तेस्तवायाशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टीपालक संहर्ता निद्राहीन तुझ्या गुणी. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू. शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा. सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती. करावे मोहित याशी दुर्धश मधुकैटवा. जगदीश्वर तू श्री विष्णू जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोनही. ऋषीर्वाच.
प्रमाधिष्ठात्री देवी स्तविली तेधवा अशी नेत्र नासिका हृदय बाहू श्री अक्षर विष्णूची निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा जन्मुख झाली एकार जलामध्ये शेषाच्या शयनातून योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठवणे विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणते विष्णूशी वर माग मनोत्सित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण व्हा जणी द्यावा वर ऐतुका हा दुसरा न लगे माझ ऋषीरुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती श्री विष्णू आम्हा वधावे जलना तिथे ऋषीरुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंकर चक्र गदाधार जांघेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु